भाजपच्या गणेश हाकेंचं अजितदादांच्या राष्ट्रवादीबाबत एक वादग्रस्त विधान समोर येते। अजितदादांच्या राष्ट्रवादी सोबतची युती ही दुर्दैवी आहे। भाजप प्रवक्ते गणेश हाके यांनी हे वक्तव्य केलेले आहे। राष्ट्रवादी सोबतची युती म्हणजे असंघाशी संघ, गणेश हाके यांनी हे विधान केलेलं आहे। 2024च्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये दुर्दैवाने आमच्या बरोबर हे अजित दादा गटाच्या राष्ट्रवादीची युती आहे। खरं म्हणजे त्यांची युती त्यांना पटली ना आम्हाला पटली, पण हे अशा पद्धतीची असंघाशी संघ म्हणतात तसा आता आमचा संघ घडवला आणि ते म्हणाले की आपली युती आहे, आपली युती आहे। अरे तुम्ही लोकसभेमध्ये युतीचा धर्म पाळला का? भाजप प्रवक्ते गणेश हाके बोलले की राष्ट्रवादी सोबत युती दुर्दैवी आहे। ठीक आहे ना, ते आम्ही चर्चा केलेली आहे। हे अमित भाईंशी, मोदी साहेबांशी, देवेंद्रजींशी या सगळ्यांशी चर्चा केलेली आहे। तुम्ही जर असं बोलत बसला तर माझे पण खालचे कार्यकर्ते वेगवेगळे बोलू शकतात। हे बोलण्यात काही त्याला फार आम्ही महत्त्व देत नाही। माझं काम माझं चालू आहे। एकमेकाच्या संदर्भात दुरावा निर्माण होईल असं भाष्य कोणीही करू नये। आणि असं भाष्य एक कार्यकर्ता किंवा एखादा नेता करतो, पण या एका वाक्याचा फायदा महाविकास आघाडी वारंवार घेते। तर हाकेंच्या विधानानंतर येणारी ही प्रतिक्रिया आपण बघत होतो। अजित पवारांनी सुद्धा यावरती भाष्य केलेलं आहे आणि त्यासोबतच मुनगंटीवार यांचंही भाष्य समोर आहे आणि याच विषयी आपण अधिक बोलूया। प्रतिनिधी धनंजय दळवी सध्या आपल्यासोबत आहेत। धनंजय, एकीकडे तानाजी सावंत यांचं विधान चर्चेत आहे, त्याबद्दलची नाराजी पुढे येते आणि दुसरीकडे आता नवं विधान गणेश हाके यांनी केलेलं आहे। कसं बघायचं या सगळ्याकडे? विधानसभा निवडणुकीच्या पूर्वीच महायुतीमध्ये हे द्वंद्व निर्माण होताना दिसतंय। गुरु, नक्कीच आपण जर पाहिलं तर एकीकडे तानाजी सावंत यांनी महायुतीमध्ये केलेलं अजित पवार यांच्या पक्षाबद्दलचं विधान आणि त्यानंतर आता भाजपचे प्रवक्ते गणेश हाके यांनी सुद्धा एक विधान केलं की जी अजित पवार यांच्या पक्षाबरोबर झालेली युती होती ती दुर्दैवी होती आणि त्यांनी काही प्रश्न उपस्थित केले। ते म्हणजे या अहमदपूर मतदारसंघाचे आमदार जे आहेत ते अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचे आहेत आणि लोकसभेमध्ये त्यांनी युती धर्म जो आहे तो पाळला का? त्याचबरोबर तुमचे जे पदाधिकारी होते ते काँग्रेसच्या पंडालमध्ये बसत होते, तुमचे नगरसेवक, तुमचे कार्यकर्ते हे सगळे त्या ठिकाणी जाऊन बसत होते, त्यामुळे तुम्ही युती धर्म पाळला नाही असं थेट त्यांनी म्हटलेलं आहे। त्यामुळे कुठेतरी आगामी विधानसभा गुरु तोंडावर आहेत आणि त्या आधीच महायुतीमध्ये सगळं पाहायला मिळतंय। टीकासत्र सुरू आहे। कुठेतरी अजित पवार हे सोबत आलेले हे भाजपलाही कुठेतरी आता खटकताना पाहायला मिळते किंवा आपण जर पाहिलं तर शिंदेच्या पक्षाला सुद्धा खटकताना बरोबर आहे धनंजय। जी भूमिका आतापर्यंत संघाकडनं येत होती आणि त्यावरनं चर्चा होत होती तीच भूमिका आता थेट भाजपमधनं येऊ लागली, हे विशेष आहे। धन्यवाद या सगळ्या माहितीसाठी। पुढे जाऊ। दरम्यान अजित पवारांची राष्ट्रवादी सत्तेत सहभागी झाल्यापासून शिंदेची शिवसेना आणि भाजपच्या काही नेत्यांनी अनेक वेळा वादग्रस्त विधानं केलेली होती, तीही बघूयात। दोन्हींचं सरकार व्यवस्थित चाललेलं होतं, सगळं आहे, परंतु काही राजकीय घडामोडीची गणितं करावी लागतात। तर पहिलं घ्यायला नाही पाहिजे होतं, हा तुमचा मुद्दा बरोबर आहे। क्रांतिकारी निर्णय घेतले, देवेंद्र फडणवीसांचं देखील अभिनंदन, तुमचंही अभिनंदन। मागून आलेले आपले दादा थोडे दिवस नसते आले तरी चाललं असतं। सांगते